साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची अवस्था बिकट बनली असून विश्वस्त मंडळ येण्यापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आजही कायम असून रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी थेट आज रुग्णालयात जात व्यवस्थेचाच आढावा घेतला। याप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, विजय कोते, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, अभय शेळके, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, निलेश कोते, मंगेश त्रिभुवन, सचिन कोते, अनिल शेजवळ, सचिन चौगुले, संजय गोंदकर, अशोक कोते, संदीप लुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। वारंवार मागण्या करूनही विश्वस्त दखल घेत नसल्यानं गांधीगिरी करत ग्रामस्थांनी बंद पडलेल्या मशिनरी आणि उपकरणांना हार घालत आरती केली। तसेच संस्थांकडे अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध असूनही तंत्रज्ञानाच्या जागा रिक्त असल्यानं रिकाम्या खुर्च्यांनाही हार घालत गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं। याप्रसंगी संस्थांकडे केवळ एकच सर्जन उपलब्ध असल्याचं उघड झालं। साईंच्या पेटीमध्ये करोडो रुपयांचं दान येतं, मात्र भक्तांच्या सुविधांसाठी या देणगीचा उपयोग होत नसल्याचंही प्रकर्षानं जाणवलं। याप्रसंगी विविध रुग्णांशी चर्चा करत ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या। विविध ठिकाणांहून उपचारार्थ शिर्डीमध्ये मोठ्या आशेनं येत असतात, मात्र या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा पडत असल्याचं रुग्णांच्या बोलण्यावरून प्रकर्षानं जाणवलं। पूर्वी आली आहे पण डॉक्टर नाही आहेत, ते सोमवारी येणार आहे। धन्यवाद। इथे सोनोग्राफी बंद असल्यामुळे तिकडल्या रुग्णालयातून मी करून आणली सोनोग्राफी। मागचे ते पहिलं रुग्णालय आहे ना, तिथून सोनोग्राफी करून आणलेली आहे सध्या। आता माझे रिपोर्ट झालेले आता सध्या, पण सोनोग्राफी बंद होती। साहेबराव भगत, राहणार रामनगर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। मी 21 तारखेला या ठिकाणी साईबाबाच्या कृपेनं किंवा आपलं बरं व्हावं मला पॅरेलाइज झालेलं आहे आणि या ठिकाणी मी डॉक्टरनं मला सांगितलं की बा MRI तुम्ही करा, परंतु या ठिकाणी MRI ची मशीन बंद असल्यामुळं मी खूप अडचणीमध्ये आलो आणि तसंच 2-3 दिवसापासून इथं वाट पाहून राहिलो। अशी या ठिकाणी या दवाखान्याची परिस्थिती आहे। बाबांनी इतकं मोठं केलं, परंतु या विश्वस्त मंडळानं जर चांगलं जर असं जर नवीन मशनी आणल्या काय बिघाडे हे जर पाहिलं तर मला वाटतं की या भक्त मंडळीवर, या गावकऱ्यावर ही वेळ येणार नाही। आणि या विश्वस्ताला माझी एक विनंती आहे की आपण याची काळजी घ्यावं, एवढीच मी सर्वांना नम्र विनंती करतो। तर या अनागोंदीविषयी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे। त्या ठिकाणी साईबाबांच्या वतीने जे हॉस्पिटल बनवलेलं आहे ते 500 बेडचं आहे आणि गरिबांना रुग्णाला मोफत इलाज करू असं संचालक मंडळाने देखील सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात इथे मशीन आहेत पण मशीन चालू नाही, मशीन आहेत पण बंद झालेले आहेत, मशीन आहेत तर डॉक्टर्स नाहीत, डॉक्टर्स आहेत तर औषध नाही। असं गरीब पेशंटला फार त्रास होतो आणि स्थानिक लोकांनी जे मागणी केलेली आहे मोफत इलाज करावा, ह्या संदर्भात प्रशासकीय मंडळ त्यामध्ये लक्ष घालत नाही आणि 15 दिवसामध्ये जो पेशंट येईल त्याला मोफत इलाज करून इथून हसत खेळत गेले पाहिजे, ही भूमिका गावकऱ्यांच्या वतीने, मी गावकरी असल्यामुळे मी गावकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग झालो आणि गावकऱ्यांची मागणी योग्य आहे, त्यामुळे त्यांना ज्यांच्या मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी तातडीने मोफत करून ह्या CT स्कॅन असेल किंवा MRI मशीन असतील किंवा सोनोग्राफी असेल ते तातडीने चालू करून डॉक्टर भरती करून दव्याची उपलब्धता करून ह्या ठिकाणी हॉस्पिटल आधुनिक पद्धतीचं आणि मोफत करण्याची भूमिका गावकऱ्यांची असल्यामुळे माझा देखील त्याला पाठिंबा आहे। संस्थांनी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कैलासबापू कोतेंनी दिला। वतीने साईबाबा हॉस्पिटलमध्ये येऊन ज्या काही मशिनरी बंद होत्या, ज्या त्यांनी काल चालू केल्या, त्या मशिनरीचा आज आम्ही ग्रामस्थांच्या वतीने हार घातला आणि इथले डॉक्टर आहे, जे डॉक्टर असतील त्यांना गांधीगिरीने त्यांना विनंती केली आणि त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांना इथल्या भूमिका समजून सांगितल्या। पण आमच्या ग्रामस्थांची भूमिका ही आहे, साईबाबा हॉस्पिटल असो किंवा साईनाथ हॉस्पिटल असेल, या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य भक्तांना, सर्वसामान्य गरजू पेशंटला चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटण्याचं काम विश्वस्त मंडळाने केलं पाहिजे। आज MRI मशीन नाही आहे, सोनोग्राफी मशीन नाही आहे, स्कॅन मशीन नाही आहे, कुठल्या प्रकारच्या मशिनरी नाही आहे, या मशिनरी कालबाह्य झालेल्या आहे। अशा मशिनरी चालवण्याचं काम साईबाबा विश्वस्त मंडळाने केलेलं आहे। आज आम्ही बघितलेलं आहे सगळ्या मशिनरी कालबाह्य होऊन त्या मशिनरी परत चालू केलेल्या आहे। इथं पेशंटला खूप वेळ थांबावं लागतं। आम्ही सगळ्या पेशंटची मुलाखत घेतली, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं आम्ही 5 दिवसापासून इथं थांबलेलो आहे, कुठल्या प्रकारचं आम्हाला ट्रीटमेंट नाही, कुठल्या प्रकारचे डॉक्टर भेटत नाही। म्हणून साईबाबा संस्थांना आम्ही विनंती केलेली आहे या निमित्ताने का 15 दिवसाच्या तुम्ही MRI मशीन असेल, सोनोग्राफी असेल, MRI मशीन बदलून नवीन मशिनरी आणा
आणि सर्वसामान्य भक्तांना पेशंटला तिथं विनामूल्य सेवा देण्याचं काम आपण करा, अशा प्रकारची ग्रामस्थांच्या विनंती केलेली आहे. जर साईबाबा संस्थाने विश्वस्त मंडळाने या 15 दिवसाच्या आत कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही तर पेशंटला घेऊन रस्त्यावर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही निर्णय ग्रामस्थांच्या वतीने ठरलेला आहे. आणि पेशंट कुठला असो, पेशंट बसलेला असेल, चालता असेल, बोलता असेल, त्याला चांगल्या प्रकारची सुविधा दिली पाहिजे. साईबाबा संस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतो का साईबाबा संस्थांकडे एवढे पैसे असताना या हॉस्पिटलची दुर्दशा का झाली याचा प्रश्न आम्ही हावरे साहेबांनी त्यांच्या विश्वस्त मंडळाला केलेला आहे. आणि जर 15 दिवसाच्या आत हे सगळं त्यांनी योग्य पद्धतीने कारवाई करावी अशा प्रकारची ग्रामस्थांची भूमिका आहे. तर शिवसेना नेते कमलाकर कोते यांनीही प्रशासकीय कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देत संस्थान राज्यभरात रुग्णवाहिका देण्याच्या निर्णयाला देखील विरोध असल्याचं सांगितलं. साईबाबा हॉस्पिटल येथे शिर्डी ग्रामस्थांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे. हे गांधीगिरीचं आंदोलन होतं. साईबाबा संस्थांची सर्व मशिनरी बंद पडल्या आहे. या ठिकाणी एकच सर्जन उपलब्ध आहे. ज्या मशिनरी चालू आहेत त्यांना टेक्निशियन नाही आणि ज्याला टेक्निशियन आहे त्या मशिनरी बंद पडल्या आहे. साईबाबाच्या पेटीमध्ये अनेक लाखो साई भक्त करोडो रुपयाचे दान देतात का त्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा होईल म्हणून बाबांकडे दान दिलं जातं. परंतु साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ हे पैसे बाहेर त्यांच्या मंत्र्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र साईबाबा संस्थांच्या मशिनरी नवीन घेत नाही, टेक्निशियन भरत नाही, डॉक्टर लोक भरत नाही आणि त्यांनी ह्या सर्व ठिकाणी अनागोदी कारभार निर्माण केला आहे. याचा निषेधार्थ आज आम्ही हे आंदोलन केलं आहे. जर साईबाबा संस्थांनी याची वेळीच दखल घेऊन ह्या सर्व मशिनरी बंद पडलेल्या आहेत, ह्या मशिनरी ज्या चालू आहेत ह्या केवळ साईबाबाच्या कृपेने चालू आहेत. कारण की या मशिनरीचे आयुष्य केव्हा संपलेलं आहे तरी या मशिनरी चालू आहे. या मशिनरी लवकरात लवकर जर नवीन बसवलं नाही तर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा संस्थांचे विश्वस्त मंडळ, प्रशासकीय मंडळ, कार्यकारी अधिकारी मंडळ यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. संस्थांनी असा निर्णय घेतला विश्वस्त मंडळाने की महाराष्ट्रभर 500 ॲम्ब्युलन्स देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यालाही आम्ही विरोध करत आहोत. कारण की तुम्ही जर बघितलं साईबाबा संस्थांची कार्डियक ॲम्ब्युलन्स बंद आहे आणि साईबाबा संस्थान महाराष्ट्रभर ॲम्ब्युलन्स वाटायला निघालं आहे. याला सुद्धा आमचा विरोध आहे. त्यांनी पहिल्या साईबाबा हॉस्पिटलच्या, साईनाथ हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स सुरू कराव्यात. या ठिकाणी नव्या 20 ॲम्ब्युलन्स उपलब्ध कराव्यात. त्यानंतर बाकीचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता विश्वस्त मंडळ विरुद्ध शिर्डीकर असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसत असून ग्रामस्थांच्या विरोधाला संस्थान गांभीर्यानं घेत नसल्याचं स्पष्ट होत आहे. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी.